ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची अमेरिकेची महत्त्वाकांक्षा पुन्हा चर्चेत। डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडच का हवंय? ग्रीनलँड विक्रीसाठी नाही, नूकमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर। ग्रीनलँडसाठी अमेरिका, रशिया, चीनमध्ये अप्रत्यक्ष स्पर्धा सुरू। जगातील सर्वात मोठं आणि थंड बेट म्हणून ओळखलं जाणारं ग्रीनलँड सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा असावा अशी भूमिका पुन्हा एकदा मांडल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे। रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव रोखणं आणि बर्फाखाली दडलेल्या मौल्यवान नैसर्गिक साधन संपत्तीवर नियंत्रण मिळवणं हा अमेरिकेचा प्रमुख उद्देश मानला जातोय। भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिकेचा भाग असलेलं पण प्रशासकीयदृष्ट्या डेन्मार्कच्या अखत्यारीत असलेलं ग्रीनलँड अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचं असल्याचा दावा ट्रम्प करतायत। ग्रीनलँडचा सुमारे 80% भाग हा बर्फाखाली गाडला गेलाय, मात्र बदलत्या हवामानामुळे येथील बर्फ वितळू लागलाय आणि त्यासोबतच जमिनीखाली दडलेल्या खजिन्याचा मार्ग मोकळा झालाय। तज्ज्ञांच्या मते ग्रीनलँडमध्ये दुर्मिळ पृथ्वी खनिजे, युरेनियम, लोखंड, सोने आणि हिऱ्यांचे मोठे साठे आहेत। याशिवाय येथे तेल आणि नैसर्गिक वायूचा अफाट साठा असण्याची शक्यता आहे। या साधन संपत्तीवर कब्जा करण्यासाठी अमेरिका, रशिया आणि चीन यासारख्या महासत्तांमध्ये आता स्पर्धा लागली आहे। आर्क्टिक भागातील ही भौगोलिक स्थिती क्षेपणास्त्र हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। याच कारणामुळे अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यात या बेटासाठी अप्रत्यक्ष स्पर्धा सुरू आहे। दरम्यान ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरील अमेरिकन नियंत्रणाला विरोध करणाऱ्या 8 युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानं अमेरिका युरोप संबंधांमध्ये तणाव निर्माण झालाय। युरोपीय नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध करत याचा फायदा चीन आणि रशियाला होईल असा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर ट्रान्स अटलांटिक संबंध कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या सगळ्या घडामोडींमुळे ग्रीनलँडमध्येही असंतोष उफाळून आलाय। राजधानी नूकसह अनेक भागात हजारो नागरिक रस्त्यावर उतरून ग्रीनलँड विक्रीसाठी नाही अशा घोषणा देत अमेरिकेच्या धोरणाला विरोध करतायत। अल्प लोकसंख्या असलेलं हे बेट आता केवळ पर्यावरणीय चर्चेपुरतं मर्यादित न राहता आगामी काळातील जागतिक सत्ता संघर्षांचं महत्त्वाचं रणांगण बनत चाललंय। एकीकडे बर्फाखाली दडलेली अमाप संपत्ती तर दुसरीकडे महासत्तांची रणनीती। ग्रीनलँड आज केवळ नकाशावरचं बेट राहिलेलं नाही, तर जागतिक सत्ता संतुलन ठरवणारं केंद्रबिंदू बनलंय। अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे युरोप अमेरिका संबंध ताणले गेले असून स्थानिक नागरिकांचा रोषही वाढतोय। येत्या काळात ग्रीनलँडचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाला कोणत्या दिशेने नेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।